नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला. जाहीर करत असताना 2017चा जो काही प्रभाग रचना होती त्याच पद्धतीनं ती पुढे 2026पर्यंत ती आणलेली आहे. त्याच्यानंतर ती गृहीत धरलेली आणि लोकसंख्या जी आहे ती 2011ची त्यांनी पुढे कंटिन्यू केली आहे आणि प्रभाग क्रमांक 3 जो आहे तो पूर्णपणे जवळपास हा म्हणजे शाहीर वस्ती, मग घोंगडे वस्ती आणि परत इकडचा जो काय म्हणजे एक कन्ना चौकाच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी ह्या प्रभागामध्ये येतो. आणि ह्या प्रभागामध्ये वैशिष्ट्य असं की ह्या प्रभागावर पुन्हा भाजपाचंच वर्चस्व दिसून येतं. या प्रभागामधून विशेष भाजपाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक सुरेश पाटील, अंबिका पाटील, संजय कणकी आणि गड्डम हे 4 नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले होते. आणि आज देखील ह्याच्यामध्ये आता ह्या प्रभागामधली सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रभागामध्ये तेलुगू भाषिकांचं प्राबल्य किंवा त्यांची ताकद ही अधिक आहे. यंदाच्या वेळेस मात्र सोडतीकडे या प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्यांचं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. विशेष म्हणजे 2 महिला आणि 2 पुरुष आहेत. पण आता जर का सोडतीमध्ये पुरुष हा आला तर स्पर्धा ही नक्कीच वाढणार आहे. कसरत ह्या प्रभागामध्ये वरिष्ठ नेत्यांना जास्त करावी लागणार आहे कारण इच्छुकांची संख्या जास्त आहे. सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किंवा माजी सभागृह नेते म्हणजे सुरेश पाटील आणि संजय कोळी हे ह्याच प्रभागातून येतात. आणि विशेष म्हणजे ह्या जो काही प्रभागाचं लोकसंख्या त्यांनी दिलेली आहे ती 38,715 म्हणजे प्रभाग क्रमांक 3मध्ये 38,715 ही एकूण लोकसंख्या आहे. आणि ह्या लोकसंख्येमध्ये 3,677 ही SC आहेत आणि 818 ही ST म्हणजे इतकी लोकसंख्या आहे. पण जवळपास ह्या प्रभागाचं बघितलं तर 38,715 इतकी लोकसंख्या म्हणजे 38,715 इतकी लोकसंख्या आहे. भाजपाचं प्राबल्य आहे. आणि आता जी काही कसरत आहे स्थानिक नेतृत्वाची आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची ती सोडतीवर आहे. आणि सोडतीवर स्थानिक नेत्याचं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची तिथं जुगलबद्ध होताना आपल्याला पाहायला मिळणार.